मागच्या 50-60 वर्षामध्ये असे काही रिव्हॉल्युशन्स आले ज्याने पूर्ण भारताचं काय म्हणतो आपण त्याला ट्रान्सफॉर्मेशन केलं. राईट फ्रॉम द इंडिपेंडन्स किती वर्ष झाले आपल्याला? 76 इयर्स झाले. राईट, ह्या 76 इयर्स मध्ये असे काही लोक आले ज्यांनी टेकिंग द अनसर्टॅनिटी, टेकिंग द जॉब ऑफ अ लोनली लीडर, रेजिस्टन्स सहन केला आणि दे डीड फ्यू रिव्हॉल्युशन्स. आणि भारताच्या मागच्या जसं मी म्हणलं 75 वर्षामध्ये अशा काही क्रांती झाल्या. त्या क्रांतीमुळे आपल्या सगळ्यांची लाईफ ही चेंज झाली. नाव वन क्रांती इज अबाउट अ मॅन. तर मागच्या 75-76 वर्षामध्ये एक व्यक्ती आला विथ ऑल द ऑड्स. रामेश्वरम नावाच्या छोट्या गावामधनं आला. विथ ऑल द ऑड्स न्यूजपेपर टाकायचा हा, विथ फुल ऑफ अनसर्टॅनिटी, काय होईल लाईफ मध्ये. दिस मॅन जॉईन इस्रो. आणि इस्रो मध्ये जॉईन झाल्यानंतर भारताचं रॉकेट सायन्स मिसाईल मॅन तो बनला. आणि त्याने काय केलं? रॉकेट सायन्सला इन्व्हेंट केलं. हु वॉज दॅट मॅन? एपीजे अब्दुल कलाम. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. अब तुम उनके पूरे लाइफ का पूरा अगर बायोग्राफी देखोगे तो ओनली वन मैन वॉज इनफ टू इन्वेंट द रॉकेट साइंस. आई रिपीट, एक आदमी इनफ था रॉकेट साइंस को इन्वेंट करने के लिए. देन देयर कम्स अ सेकंड मैन हुज नेम इज वर्गीस कुरियन. किती लोकांनी ऐकले वर्गीस कुरियन? 1990s मध्ये आपल्या भारतामध्ये गरिबी होती आणि दूध जे आहे त्याचं उत्पादन हे फार कमी होतं. ते उत्पादन कमी असताना वन मॅन केम अँड ब्रॉट व्हाईट रिव्हॉल्युशन. माहितीये व्हाईट रिव्हॉल्युशन? वर्गीस कुरियन इज वन ऑफ द फाउंडर मेंबर ऑफ अमूल. ओके, अगेन आय एम टेलिंग यू, वन मॅन वॉज इनफ टू ब्रिंग व्हाईट रिव्हॉल्युशन. देयर कम्स अ थर्ड मॅन, मिस्टर स्वामीनाथन. ज्यावेळेस भारतामध्ये खायला अन्न नव्हतं, 1972 माहितीये दुष्काळ आला होता, खाण्यासाठी धान्य नव्हतं. एक स्वामीनाथन नावाचा माणूस आला आणि ही इन्व्हेंटेड फ्यू सीड्स, फर्टिलायझर्स असे आणले. त्यानंतर ग्रीन रिव्हॉल्युशन आलं आणि भारत बिकेम सेल्फ डिपेंडंट कंट्री. देयर कम्स सॅम पिटोडा. आज आपण डिजिटल रिव्हॉल्युशन मध्ये आहोत. एव्हरीबडी इज युजिंग इंटरनेट कम्युनिकेशन. देयर वॉज अ टाइम ज्यावेळेस कोणीही मोबाईल फोन्स नाही वापरायचं. कम्युनिकेशन, टेलिफोन वॉज अ लक्झरी. दॅट टाइम अ मॅन केम, सॅम पिटोडा. ही बॉट डिजिटल रिव्हॉल्युशन. आणि मग असे बरेचसे लोक आहेत. मग ते रॉचे के.एन. राव असतील ज्यांनी रिव्हॉल्युशन आणलं, किंवा नारायण मूर्ती असतील ज्यांनी आयटीचं रिव्हॉल्युशन आणलं. यू नीड टू अंडरस्टँड, कुठली पण क्रांती आणण्यासाठी वन मॅन इज इनफ. कॅन यू से विथ मी, वन मॅन इज इनफ टू ब्रिंग द रिव्हॉल्युशन. एक साधारण क्रांती, साधारण म्हणजे डेफिनेटली आता साधारण वाटते ती ग्रीन रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन असेल, रॉकेट सायन्स असेल, वन मॅन वॉज इनफ टू ब्रिंग द रिव्हॉल्युशन. एक व्यक्ती ज्यावेळेस ठरवतो, कितीही ऑड्स आले तो ठरवतो, अँड ही ब्रिंग्स द रिव्हॉल्युशन. माय डिअर फ्रेंड्स, आय एम नॉट टेलिंग यू टू ब्रिंग द रिव्हॉल्युशन इन ऑफिस. आपल्यासाठी रिव्हॉल्युशन काय? आपल्याला जे काही मॅट्रिक्स दाखवले ते सगळे मॅट्रिक्स फक्त आपल्याला पूर्ण करायचे आहे. आपल्यासाठी रिव्हॉल्युशन म्हणजे फक्त आपल्याला जे मॅट्रिक्स दिले ते जरी आपण पूर्ण केले, वी कॅन ब्रिंग द रिव्हॉल्युशन. सो माय डिअर फ्रेंड्स, इट मे हॅपन टुडे यू आर फीलिंग गुड, वी ऑल आर हिअर. व्हेन यू गो बॅक टू ऑफिसेस असं होईल, अनसर्टॅनिटीज येतील, परत प्रॉब्लेम्स परत येतील, लोक तुम्हाला रेजिस्ट करतील. बरोबर आहे प्रज्ञा? रेजिस्ट करतील, ऐकणार नाहीत तुमचं. बट यू हॅव टू, इफ आय नीड टू ब्रिंग द रिव्हॉल्युशन, आय नीड टू फॉरगेट अबाउट अँड आस्क माय सेल्फ, यार मी एकटा ह्याची सुरुवात करतो. कशाची सुरुवात करतो? मॅमने जेवढं काही पूर्ण स्पीच दिलं त्यामध्ये ज्यांनी जे काही पॉईंट्स त्यांनी सांगितले ते तुम्हाला तुमच्यापासून सुरू करावे लागतात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. आय ऑलवेज टेल इन माय सेशन्स देर आर 3 टाइप्स ऑफ पीपल, गिव्हर्स, मॅचर्स अँड टेकर्स. हाऊ मेनी ऑफ यू हर्ड? किती लोकांनी ऐकले गिव्हर, मॅचर, टेकर? ऐकले? ओके, इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. वाय आय एम रिपीटिंग इट अगेन? गो बॅक अँड अंडरस्टँड हु आर गिव्हर्स इन युअर ऑफिसेस. गो बॅक अँड अंडरस्टँड हु आर मॅचर्स इन युअर ऑफिसेस. गो बॅक अँड अंडरस्टँड हु आर टेकर्स इन युअर ऑफिसेस. हे कसे दिसतात? शॉर्ट मध्ये सांगतो ज्यांना माहित नाही. गिव्हर्स आर द पीपल हु विल ऑलवेज से मैं क्या दे सकता हूँ, मैं क्या कर सकता हूँ, मैं और कैसे बेहतर कर सकता हूँ ये ऑर्गेनाइजेशन को, ये टीम को, मेरे स्टूडेंट्स को. Somebody who is always trying to give. Givers, they will not look at the clock, they will always look at the productivity and metrics. There are people जो मैचर्स है, मेरा सैलरी इतना ही करूंगा, मुझे इतना बताया था इतना ही करूंगा, जॉब डिस्क्रिप्शन में लिखा नहीं तो नहीं करूंगा. मैचर्स है, राइट? आर द टेकर्स. They are always worried about the deductions from the machine, but they are not worried about the time wasted in office. सकाळी 15 मिनिटं उशिरा आल्यानंतर जी डेबिट नोट लागते त्याच्याबद्दल ते वरीड आहेत, पण दिवसभर जे काय त्यांनी तमाशा लावलाय 2-2 तास रील बघून, उसके लिए वो वरीड नहीं. Who are these people? 15 मिनट लेट आने के बाद डेबिट नोट रेज होता है तो वरी होना अच्छा है, लेकिन फिर पूरे दिन का भी कीमत होना चाहिए. पूरे दिन में क्या कर रही हूँ, क्या कर रहा हूँ. सो इट इज व्हेरी इंपॉर्टंट टू आयडेंटिफाय हु आर गिव्हर्स, मॅचर्स अँड टेकर्स. ह्याच्यावरती पूर्ण पुस्तक आहे. ॲडम ग्रँट नाव लेखक आहेत त्याचे, एक अख्खं पुस्तक लिहिलं याच्यावरती की गिव्हर्स कसे दिसतात, टेकर्स कसे दिसतात, मॅचर्स कसे दिसतात.